आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपण मोठं काम करावं, स्वतःचं ओळख. आणि आयुष्य एकदाच आहे. ह्या एकाच आयुष्यात आपण जाताना कोणाला तरी माहित पाहिजे ना आपलं नाव, आपण कोण होतो ते. पप्पांची सवयच अशी, कुठे गेले की यात्रा आली, कुठे गावाला गेलं तर त्या यात्रेत आम्हाला खेळणी कमी, पण यात्रेची 20 रुपयाची पुस्तकं मिळायची, आजीबाईचा बटवा, जनरल नॉलेज, ही पुस्तकं आम्हाला घेऊन द्यायची. मी म्हणणार नाही की आम्ही लय गरिबीत ना आलो, मी असं पण म्हणणार नाही आमचा लय बॅकग्राऊंड आहे, खाऊन पिऊन सुखी. पण ते सांगायचं झालं तर पप्पांनी आधी मोहिती मिल म्हणून एक मिल लायसाची, टेक्सटाईल मिल, त्यात काम केलं, महिना 8,000 रुपये पगारावर. त्याच्यानंतर पप्पांनी गाड्या टाकले बरेच. त्याच्यानंतर आता पप्पांचं असतं की गावोगावी जाऊन घरगुती वस्तू विक्री करायची. कोरोनामध्ये मला असं वाटतं बऱ्याच जणांचं जीव पण गेले, पण कोरोनाने बऱ्याच जणांची स्वप्न पण हिरावून घेतली. तर मला फिजिक्स जमत नव्हतं, ते मला केमिस्ट्री, मॅथ्स तर सोडून दिलं 12वीला मी, केमिस्ट्री जमत नव्हतं. मला आपल्याला आवडते तेच करायचं, भले मला कुठेही नोकरी अशी शाळेत लागली तर लागू दे. किंवा मग आपली गरीब परिस्थिती आहे हे अजून माझ्या मनात कुठं नाही की आम्ही गरीब आहे. किती गरीब आहे हे आमचं आम्हाला माहित, पण आम्ही कधी समोर आणत नाही की आम्ही गरीब आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचा UPSC मध्ये टक्का वाढतोय आणि MPSC देखील आता UPSCच्या धर्तीवरती सिलेबस घेऊन आलेली आहे आणि MPSC आणि UPSC याच्यामध्ये कुठलाही फरक नसणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रणाली पाटील मॅडम, ज्यांची नुकतीच UPSC मार्फत घेतल्या गेलेल्या CAPF AC या परीक्षेमधून म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये त्यांची निवड झालेली आहे असिस्टंट कमांडंट म्हणून, किंवा आपल्याकडे जे DYSP किंवा ACP हे पद असतं याला आपण जनरली महाराष्ट्रामधील लोक ACPच म्हणतात. म्हणजे त्या दर्जाची जी काही पोस्ट आहे याच्यामध्ये मॅडमचं UPSC मधून सिलेक्शन झालेलं आहे आणि हे गॅजेटेड क्लास 1ची पोस्ट आहे. UPSC मध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहिती आहे, परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी सेपरेट अभ्यास करणारा एक वेगळाच वर्ग देखील याच्यामध्ये आहे. आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना माहिती, परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. आपल्याला फक्त IAS IPS याच गोष्टी माहिती असतात. आणि विशेष म्हणजे ही जी परीक्षा आहे 259 पदांसाठी ही परीक्षा केंद्र सरकारने घेतली आणि त्याच्यातून महाराष्ट्रामधून एकमेव म्हणजे एकच महिला उमेदवार म्हणून प्रणाली मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे. मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. खरं तर या परीक्षेमध्ये तुम्ही महाराष्ट्रातून एकमेव महिला उमेदवार आहात आणि तुमचं सिलेक्शन झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तुम्हाला जे काही फिजिकल होतं ते करण्यासाठी देखील तुम्ही एकट्याच त्याच्यासाठी असाल. निश्चितच जसं मी सांगितलं की UPSC आणि MPSC आता एकाच धर्तीवरती आलेली, त्याच्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुमचा जो काही खडतर प्रवास आहे तो देखील आम्हाला जाणून घ्यायचा आहे. परंतु तत्पूर्वी तुमच्याकडून सुरुवातीलाच एक गोष्ट जाणून घ्यायची की ज्यावेळेस हा रिझल्ट आला तुमचा, तुम्ही पहिल्यापासून UPSCची तयारी करताय, हा ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या? हा, तर म्हणजे तो मी प्रसंग सांगू शकते की रिझल्ट जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला 6 जूनला आणि रिझल्ट आला 5 जुलैला, तर हा जो मी ट्रॉमामधून जात होते, म्हणजे पोस्ट इंटरव्ह्यू ट्रॉमा असं म्हटलं जाते, तर त्यावेळी असं होतं की कधी येतं रिझल्ट, बसेल की नाही मी. म्हणजे मला वाटतं त्या रिझल्टची जी गंमत वाढली किंवा तो आनंद वाढला तो त्या कारणामुळे. तो 1 महिना इतका म्हणजे मेंटली म्हणजे चेक करणार होता मला. मी सारखं विचार करायचे की नाही झालं तर काय करायचं. रिझल्टच्या आदल्याच दिवशी 4 जुलैला मी माझ्या वहीत लिहून काढलं होतं. ओव्हर थिंकिंगची सवय लागलेली मला. त्या ओव्हर थिंकिंगमध्ये लिहून काढलेले की तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, तुझं सगळं चांगलंच होणार आहे, तू खरंच अभ्यासू आहेस त्यामुळे तुला यश मिळणारच आहे. अशा गोष्टी मी स्वतःसाठी लिहून ठेवल्या होत्या. आणि अगदी मला वाटते मी 28-29 वर्षापर्यंत, जर माझं नाही झालं तर माझं 23 वय आहे, जर नाही झालं तर 28 वर्षापर्यंत नियोजन करून ठेवले की नाही झालं तर टेन्शन घेऊ नको असं करायचं. आणि अभ्यासाला लागली होती. 5 तारखेला अभ्यास केला, 5:30-6 पर्यंत म्हटलं आज बहुतेक लास्ट डेट आहे, बघूया 5 जुलैला. आणि नेमकं संध्याकाळी असं झालं की रिझल्ट आला. त्या क्षणाला माझी एकच भावना होती की आता अभ्यास करायला नाही, सगळ्यात मोठ्या टेन्शन मधून सुटला की कारण पुढचा पेपर माझा 4 ऑगस्टला होता आणि एका महिन्यात मला सगळं बाडाबिस्तारा गुंडाळून परत नव्यानं अभ्यास सुरुवात करायची होती. कारण इंटरव्ह्यू पण माझं सगळं प्रिपरेशन 6 महिने इंटरव्ह्यूचे गेलं आणि पुन्हा सगळं टेस्ट, मॉक टेस्ट, रिव्हिजन हे एका महिन्यात करायचं होतं. आणि ते कसं होईल, आणि ते नाही झालं तर म्हणजे पुढची जी सायकल होती ती वाचली एका महिन्याची. तो एक सगळ्यात मोठी भावना होती. दुसरी गोष्ट, मी आणि बहीण माझी बहीण माझ्या रूमवरच राहते. मागच्या वर्षी ती आली पुण्यात. आम्ही दोघे फक्त एकमेकांना मिठ्या मारत होतो. अर्धा तासात 5 ते 6 वेळा आम्ही प्रज्ञा झालं. आणि काही कळायचंच म्हणजे जास्त रडलो नाही, कारण जास्त रडले तर मी
मेडिकलच्या वेळी माझ्या फिजिकल क्लिअर झालं त्यावेळी. पण इथं असं वाटलं की आता आपला प्रवास कुठेतरी एक प्रवासाला किनार मिळालेली आहे. बरोबर. आणि मग अशा वेळी काय असतं माहिती का सर, की घरच्यांना फोन लावल्यावर सगळ्यांची बिझी असतात. ते नेमकं मम्मीला फोन लावला, मम्मीने उचलला नाही. पप्पांचा फोन लावला, पप्पांचा काहीतरी व्यस्त झाला, काहीतरी झालं. शेवटी भावाला फोन लावला. त्याच्या नशिबातच असेल ते, कदाचित माझा पहिला फोन त्याला ऐकायचा असेल. त्याच्या मित्रानं, तो पण भावासारखाच आहे, प्रसाद म्हटलं झालंय आपलं, झालंय म्हटलं त्यानं, ओके म्हटलं फोन, आणि इकडे ह्यांचा जल्लोष चालू झाला. मला वाटतंय इकडे मी शांत होतो, तिकडे त्यांच्या तयार फटाकड्या वाजवणं, हे बघून मला वाटलं आपलं एक किनार लाभली. तर तो आनंद, मला वाटते ती भावना होती माझी. कारण तुम्ही जे सांगता इकडे फोन कट होईपर्यंत तिकडे फटाके वाजायला लागले. कारण तो दिवस पाहण्यासाठी तर खरं तुम्हाला तुमच्याकडे पाहत होते, तुम्हाला शिकवत होते आणि सगळ्या गोष्टी होत होत्या. तर ठीक आहे, रिझल्ट लागला. जनरली जिथं तुमचा अभ्यासाचा शेवट झाला तिथून आपण सुरुवात केली इंटरव्ह्यूची. पण हा शेवट होण्यासाठी तुम्ही सुरुवात कशी केली होती, म्हणजे या क्षेत्रात का आला होता तुम्ही? बरोबर. तर म्हणजे माझी 9वी-10वीला असायची मी. माझी खरी मला वाटते क्षमता घरच्यांना कळली की मी 10वीला नंबर काढला, म्हणजे नंबर आला माझा, मी म्हणेन 92% पडले. तर त्यावेळी असं वाटलं की ही मुलगी खरंच काहीतरी आपल्या घराण्यात काहीतरी करू शकते. आणि मग मला पप्पा पण मला म्हणायचे की जे आवडते ते करा. त्यावेळी प्रभाव चांगल्या वक्त्यांचा होता आमच्या शाळेत. मोठे मोठे पदाधिकारी जसं की विश्वास नांगरे पाटील असतील, इंद्रजित देशमुख काकाजी म्हणतात त्यांना, ते आले असतील. तर त्यांचा प्रभाव कुठेतरी होता. आणि मी शाळेत एकदा विचारलं होतं मॅडमना की मॅडम हे कोण आहेत, म्हणजे IPS सरांना तर ओळखते की त्यांची वर्दी आहे, त्यांचा रुबाब सगळं ओळखलं. आणि त्यावेळी वाटलं पण ही वर्दी म्हणजे भारी असते, कारण त्यावेळी मी MCCला होते. मग अनेकदा त्या दिवशी काकाजींचं हे झालं भाषण, त्यावेळी म्हटलं मॅडम हे कोण आहेत, मॅडम ते क्लास 1 ऑफिसर आहेत. मग त्यावेळी कुठेतरी अच्छा हे क्लास 1 ऑफिसर, मला भाषणाची आवड, माझी पर्सनॅलिटी छान, जी मला वर्दी आवडते, असा एक संगम करून 10वीला ठरलं की मला जे आवडते तेच मी करणार. मला हे नाही माहित नव्हतं की ह्याचा रुबाब किती असतोय, किंवा म्हणजे सेलिब्रेशन म्हणायचं. रुबाब म्हणजे हे माहित होतं की पॉवर असतात, पण सेलिब्रेशन काय लेवलला होते किंवा स्टेटस काय असतो हे मला माहित नाही. पण 10वीला एवढं कळत होतं की मला हे आवडते आणि मी ह्यात चांगलं करू शकतोय. मग पुस्तक आणलं, पप्पाने मला वाढदिवसालाच गिफ्ट दिलं, IAS मंत्रा म्हणून. मग त्यातून कळलं की ह्यांची कार्य किती मोठी असतात आणि समाजात, म्हणजे समाजाप्रती करण्याचं एक, आणि मी हे अतिशयोक्ती म्हणत नाही किंवा म्हणायचं म्हणून म्हणत नाही, पण खरंच त्यावेळी माझ्यात असं असायचं की आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपण मोठं काम करावं, स्वतःचं ओळख. आणि आयुष्य एकदाच आहे, ह्या एकाच आयुष्यात आपण जाताना कोणाला तरी माहित पाहिजे ना आपलं नाव, आपण कोण होतो ते. म्हणून म्हटलं नाव कमवायचं असेल तर आपल्याला मोठंच काहीतरी गाठलं पाहिजे आणि मोठं काम पण केलं पाहिजे. त्यासाठी साधन कुठलं? मग त्या पुस्तकातनं कळलं की असे ऑफिसर झाल्यावर आपल्याला समाजाची कामं करता येतात आणि त्यातून ओळख निर्माण होते. मग तेव्हाच फिक्स केलं की आपल्याला UPSCच द्यायची 10वीच्या सुट्टीत. बरोबर. हे जे तुम्ही 2 वाक्य बोललात ना की समाजाची कामं करायची, म्हणजे तुम्ही ज्या मोटिवेट झालात ते फक्त मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टीत आहेतच, परंतु काम करायचंय हे एक सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि हे विचार तुम्हाला कुठून आले माहितीये का, की आज आपण पाहतो की बर्थडे सेलिब्रेट होतात आणि मुलांना वेगवेगळे गिफ्ट पालकांकडून मिळतात, पण तुम्हाला जे गिफ्ट मिळाले ना बर्थडेचं, ते गिफ्ट आणि त्याचं जे काही चीज झाले त्याच इथे कळतं. बरोबर. आणि पप्पांची सवयच अशी, कुठे गेले की यात्रा आली, कुठे गावाला गेलं तर त्या यात्रेत आम्हाला खेळणी कमी, पण यात्रेची 20 रुपयाची पुस्तकं मिळायची, आजीबाईचा बटवा, जनरल नॉलेज, ही पुस्तकं आम्हाला घेऊन द्यायची. लहानपणी मोबाईल नव्हता, त्याचा फायदा हा झाला, टीव्हीची केबल नाही, त्यामुळे पुस्तक घेऊन बसा, गमत नाही पुस्तक घेऊन बसा. त्यामुळे मला वाटतं ते पप्पांनी ती सवय लावल्यामुळं चांगल्या संगतीत राहिलो लहानपणीच आम्ही. बरोबर. म्हणजे याच्यातून हे लक्षात येते की वाचन किती महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला जर ते तुम्ही कुठला मंत्र म्हणला पुस्तक तुम्हाला बड्डेला दिलं होतं, IAS मंत्रा, हे जर बुक कदाचित तुम्हाला त्यावेळेस दिलं नसतं तर तुमचं जे काही ते तुमच्या शाळेमध्ये जे काही भाषणं झाली वगैरे ते मोटिवेशन कदाचित 2 दिवसात संपलं असतं. पण ह्या पुस्तकांनी ते जीवन ठेवण्याचं काम केलं. बरोबर. वडील काय करत होते, फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं तुमचं? मी पण खाऊन पिऊन सुखी, जसं महाराष्ट्रातली निम्म्यापेक्षा जास्त खाऊन पिऊन सुखी. मी म्हणणार नाही की आम्ही लय गरिबीत आलो, मी असं पण म्हणणार नाही की आमचा लय बॅकग्राऊंड आहे. खाऊन पिऊन सुखी म्हणजे वडिलांचं असं की ज्यात पैसे 4 मिळतील, 2 पैसे कर्ज असेल ते फेडतील, पोरांना शिक्षण मिळतील, एवढा पैसा पप्पा मिळवायचे. आणि मम्मी आपलं तेच रोजचा संसाराचा गाडा. आता स्पष्ट सांगायचं झालं तर पप्पांनी आधी मोहिती मिल म्हणून एक मिल लायसाची, टेक्सटाईल मिल, त्यात काम केलं, महिना 8,000 रुपये पगारावर. त्याच्यानंतर पप्पांनी गाड्या टाकले बरेच. त्याच्यानंतर आता पप्पांचं असतं की गावोगावी जाऊन घरगुती वस्तू विक्री करायची. तर जेवढा आपल्याला गरजेचं आहे दिवसाचा पैसा, तेवढा पैसा ज्या कामातून मिळतो ते काम करण्याचं आमचं एक सामान्यवर्गीय कुटुंब आहे. तर असंच कुटुंब. बरोबर. महाराष्ट्रातील 70% जनता तेच आहे, खाऊन पिऊन सुखी.
बस. आणि त्याच्यामध्ये म्हणजे समाधान कशात मानायचं ही खूप मोठी गोष्ट. परंतु ते समाधान मानत असताना त्यांनी एक दुसरी बाजू, तुमचं जे शिक्षण होतं तिथं कुठं कमी पडून दिलं नाही, कारण कदाचित त्यांनाच त्या गोष्टींची आवड असेल. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ज्यावेळेस तुम्ही युपीएससी तयारी करण्यासाठी पुण्यातच तयारी केली तुम्ही, बरेच लोक दिल्लीला जातात किंवा इतर ठिकाणी अभ्यास करतात, तुम्ही पुण्यामध्ये आलात. ही नेमकी सुरुवात कशी केली आणि तत्पूर्वी मला ही नेमकी एक्झाम, तुमचे जे एक्झाम आहेत, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं स्वप्न हे असतं की मला IAS किंवा IPS बनायचं. पहा तुम्ही मोटिवेशन कुठं मूवी असतील किंवा कुठली पुस्तकं असतील किंवा कुठले अधिकारी असतात, हे फेमस कोण होतात? IAS IPS. आणि हेच प्रत्येकाला बनायचं असतं. काय सांगाल तुम्ही नेमकी ही परीक्षा कशी आहे आणि एकंदरीत UPSC विषय काय सांगाल? बरोबर. तर IAS IPS हे का सगळ्यांना माहित झाले? काही आपल्या समाजातून मोठे मोठे अधिकारी झाले आणि ते ज्यावेळी समाजापर्यंत पोहोचले त्यावेळी वाटले की हे भारी. आणि माझं पण तसंच झालं की IAS क्लास 1 अधिकारी म्हणजे IAS किंवा IPS एवढं मला माहित होतं. स्वप्न बघितलं क्लास 1 ऑफिसर व्हायचं, पण म्हणजे काय IAS किंवा IPS. तर ही प्रसिद्धी आहे त्या परीक्षेची. पण त्या जसं की MPSC कडून आयोग असतात, हे परीक्षा आपण देतो म्हणजे हे आयोग असतात आणि ते परीक्षेचे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या फील्डमधल्या परीक्षा घेतात. तशीच जशी UPSC एक्झाम IAS IPS साठी घेतली जाते, तसंच UPSCची एक CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये असिस्टंट कमांडंट म्हणजे आपले जसं समजा आता आपण ग्रामीण भागात पोलीस काम करत असेल तर DYSP म्हणतो क्लास 1 ऑफिसरला, शहरी भागात असेल तर ACP असिस्टंट कमिशनर म्हणतो. तसं सेंट्रल पोलीसमध्ये CAPF मध्ये काम करणारे जे त्याच लेवलचं पद आहे त्याला असिस्टंट कमांडंट म्हणतात. ह्यासाठी जशी UPSCची परीक्षा असते तशीच प्रिलिम्स जवळपास तशीच म्हणेन मी. ह्याची 1 डे एक्झाम असते. 9 पेपर नसतात मेन्सचे. यामध्ये पेपर 1 जो असतो तो MCQ असतो 125 प्रश्नांचा. पेपर 2 तुम्हाला जे मेन्समध्ये लिहिता ना तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या 4 GS4 असतात, 4 GSC पेपर. तसेच इकडं एसे, रिपोर्ट, आर्ग्युमेंट ह्या गोष्टी त्याचाच एक कॉम्बिनेशन म्हणून एक पेपर 2 ठेवतात. ज्यावेळी पेपर 1चा कट ऑफ क्लिअर होतो त्यावेळी पेपर 2 चेक होतो. म्हणजे एका दिवशी घेतात पेपर, पण पेपर 1चा कट ऑफ क्लिअर झाल्यानंतर दुसरा चेक होणार आणि त्यांचा कंबाईन कट ऑफ लागून फिजिकलला कॉल येणार. दुसरी स्टेप असते फिजिकल एक्झाम. यामध्ये मुलं मुलींचे थोडेसे क्रायटेरिया बदल आहेत पण तोच असतो. अगदीच पोलीस भरतीसारखा टफनेस नाही म्हणणार मी, पण बेसिक बघतात कारण शेवटी पोलीस फोर्सेस आहेत, फिटनेस तर हवाच म्हणून ती होते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो सिव्हिल सर्व्हिसेसच पॅनल असतं आम्हाला UPSCचं दिल्लीमध्येच, तोच इंटरव्ह्यू इकडे असतो. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही फिजिकल करत असाल किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या बाबतीत काय अनुभव आले तुम्हाला? तर मी पहिला म्हणेल की सुरुवात तर झाली की क्लास 1 ऑफिसर बनायचं आणि त्यासाठी IAS IPS म्हणजेच क्लास 1 ऑफिसर. पण कोरोना आला मध्ये. सुरुवात छान झाली, माझं डेडिकेशन छान होतं, मी म्हणेन एक सिन्सिअर मुलगी मी आहे. आणि नंतर असं झालं की कोरोनामध्ये मला असं वाटतं बऱ्याच जणांचं जीव पण गेले, पण कोरोनानं बऱ्याच जणांची स्वप्न पण हिरावून घेतली. प्रत्येकावर काही ना काही वेळ आली आणि प्रत्येकाचा संघर्ष होता, त्यात जगण्याचा संघर्ष होता, त्यात स्वप्नांचा संघर्ष काय. मग मला असं वाटलं की आपल्याला लवकर सेटल व्हायला पाहिजे. म्हणजे वेळ इतकी आली की टायपिंगचा क्लर्कसाठी टायपिंग करून ठेवू, कुठेतरी क्लर्क म्हणून तर लागू, कुठेतरी कॉल सेंटरसाठी 2 ठिकाणी मी म्हणजे जाऊन आलो की ठीक आहे 7,000 10,000 मिळतील काय. पण त्यावेळी मम्मी पप्पांचा शब्द की जोवर आम्ही सांगत नाही ना, मला घरात पण म्हणतात, तोवर काय तू नोकरी करू नकोस, जोवर आम्हाला निभते तोवर आम्ही निभवतो, तोवर तू काय नोकरी करू नकोस. बरं म्हटलं ठीक आहे. मग मी तरी पण जरा मेंटली, जरी मी पुण्यात आलो दुसऱ्या लाटेला, पहिल्या लाटेला तिथं असं जाणीव झाली की आपण प्लॅन बी ठेवायला पाहिजे. मग मी MPSCचं थोडं चालू केलं, जरा UPSC सगळंच करायला लागलो. आणि मग 22ला माझा पहिला अटेम्प्ट होता UPSCचा सिव्हिल सर्व्हिसेसचा. पूर्ण डेडिकेशन अभ्यास चालू होता, पण मी असं ठरवलं होतं की 2022च्या परीक्षेपर्यंत आपला ऑप्शनल नाही झाला मेन्सचा व्यवस्थित तर मी लगेच CAPFला शिफ्ट होणार, कारण माझं NCC झालं होतं आणि मला माहित होतं की CAPFची परीक्षा असते NCCमुळे आणि CDSच्या पण परीक्षा असतात आर्मी ऑफिसरच्या. मला फक्त क्लास 1 ऑफिसर होण्याशी मतलब होतं, माझं स्वप्न म्हणून, जिथं मला एक चांगलं काहीतरी अधिकार असतील आणि काम करता येईल. आणि आई वडिलांचं स्वप्न काय, तू फक्त चांगली माणूस जरी झालीस तरी आम्ही मिळवलं. ठीक आहे म्हटलं. तिथे मी ठरवलं की आपण मग CAPFची परीक्षा द्यायची. पहिला अटेम्प्ट द्यायच्या आधीच मी CAPFचा पेपर दिला. 2022चाच. मग त्यावेळी मला वाटते थोडा रिटर्नमध्येच राहिलं, त्यामुळे मग दुसरा अटेम्प्ट मी 23ला दिला. 2023 हा माझा दुसरा अटेम्प्ट होता. ह्यामध्ये मात्र मग जरा म्हणतो की नाही आपण, ते मी कोरोनापासून का सुरुवात केली याचं सांगतो की माझी भाषा कोल्हापुरी समजून घ्या की स्वप्नांचं जे हे झालं की थोडे 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 थेंबे थेंबे तळे साचे असं माझं झालं. थोडी थोडी मेहनत होत गेली आणि त्याचा रिझल्ट मला 23ची रिटर्न क्लिअर झाले. मी असं एकत्र बसून महिनाभर एकत्र बसून बंद करून अभ्यास नाही केला. मी सुरुवात केली होती 18ला, 21, 22, 23 पर्यंत जरा 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 अभ्यास झाला आणि ती 23ची रिटर्न क्लिअर झाली. चॅलेंज होतं फिजिकलचं.
कारण जरी एनसीसीला माझा बॅकग्राऊंड होता, रानात कामं केली होती, त्यामुळे मसलची स्ट्रेंथ होती चांगली लहानपणीची, पण तरी सुद्धा गॅप पडला होता जरा कष्टाची कामं करण्यात. मग मी फिजिकलला अकॅडमी जॉईन केली. आगाशी ग्राउंडला असतात पुण्याची मोस्टली मुलं तिथंच करतात. बरोबर. तर तिथं अकॅडमी जॉईन केल्यावर मला कळायला लागलं की हे दिसतंय तेवढं सोपं काम नाहीये. पहिल्यांदा मी राऊंड मारायची एकदम फुल ताकदीनं मारायची 400 मीटरचा राऊंड, आणि दुसऱ्या राऊंडला मी गळून म्हणजे इतकं की आता पडतोयच मी, आता श्वासच घ्यायला येत नाहीये, आता काय करायचं. पण पोरं तर पळतेली दिसतात आणि सगळ्यांच्यात एकटीच मुलगी मी, सगळ्या मुलांच्यात मी एकटी मुलगी. पण ते कधी मनात आलं नाही. म्हणजे अशी वेळ आली की मला वाटतं तो अजून समाजाचा स्टिरियोटाईप आहे की तुम्ही मुलं मी मुली, त्यामुळे मी 100 मीटरला उभं राहिली 100 मीटर पळायला की मुलं जरा मागच राहायची. मी त्यांना दोष देणार नाही, पण कसं आहे ते जडणघडणीचा परिणाम आहे तो. किंवा मग हरलो तर काय करायचं, मुलगीने हरवलं असं होईल, आणि जिंकलो तर मग तिला कसं वाटेल असं पण असू शकतं. मी सगळ्यांनाच समान म्हणणार नाही, पण काहीतरी असेल तो परिणाम. पण मग तिथे ठरवलं की मुलांपेक्षा जास्त काम आपल्याला केलं पाहिजे. ते 4 मारतायत, आपण 8 मारले पाहिजेत राऊंड. थोडं थोडं ते डेव्हलप होत गेलं. कोच पण चांगले मिळाले, आणि मला ह्याच मी म्हणेन डेस्टिनी, गुरुकृपा, देवाची कृपा की मला 2 चांगले गाईड पण मिळाले. एक प्रतीक दादा, एक अक्षय दादा. माझी मैत्रीण लक्ष्मी तर होतीच दिवसभर, म्हणजे काही शेअरिंग आणि केअरिंगला मी सगळीकडे नाव घेते त्याचं, कारण ती डिझर्व करते. तर त्या दोघांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की मी सेल्फ करणार होती. उदाहरणार्थ फिजिकलसाठी म्हटलं तुम्ही सेल्फ करणार होते, रनिंग वगैरे सगळं. पण दादा म्हटला की सेल्फ करू नको, तुझं रिटर्न क्लिअर व्हायला पोरं तरसतायत आणि तू अकॅडमी जॉईन कर. मग मला कळून चुकले की मग मी गावाकडनं पॅशन मागवली आमची. मला गिअरची गाडी पण चालवा येते, बाईक. तर मग बाईक मागवली गावाकडनं की जाऊ दे, कारण ते लांब होतं ना, जाण्याने तासभर जायचा. जाऊ दे म्हणलं, काय करायला लागतं ते एकदा करून टाकू. इथंपर्यंत आलो तर दुसऱ्या चान्सला आम्हाला सगळ्यांनाच भारी वाटत होतं काहीतरी हातात आलंय म्हणून. मग गिअरची गाडी मागवायची, मग जायचं करायचं, हे सगळेच करतात. पण वेगळं हे होतं की धाडस पप्पांचं पण होतं, घरच्यांचं पण, मम्मीचं पण होतं की एक तो मुलगीला बाहेर ठेवायचं, त्यात मुलगीला गाडी द्यायची, बाईक त्यात गिअरची द्यायची, त्यात पुणे सिटी द्यायची. हे मोठं होतं. ठीक आहे, आम्हाला वाटलं, मम्मीला वाटायचं की पुण्यातली लोक सुशिक्षित असतात, गाड्या चांगले मारतात. होय म्हणून मम्मी, गाड्या चांगले मारतात लोक, काय काळजी करू नको. गाडी मग ती केलं, आणि देवाच्या कृपेने फिजिकल क्लिअर झालं. मेडिकलला त्याच वेळी मला वाटतं मी रिझल्टचा जेवढा आनंद झाला नाही तेवढा फिजिकल क्लिअर केला आनंद झाला आम्हाला. कारण इंटरव्ह्यू म्हणजे मला इतकं अवघड नव्हतं इंटरव्ह्यू माझ्यासाठी. कॉन्फिडंट होतेच मी, जरा लँग्वेजचा प्रॉब्लेम तो पण करता येणार होता, आणि प्रिपरेशनला वेळ होता, त्यामुळे इंटरव्ह्यू पण तिथंच अर्धा जिंकल्यासारखं झालं की फिजिकल मेडिकल झालं. 10 मुलींच्यातून आम्ही 3घीच पास झालो ह्या गोष्टी. आणि इंटरव्ह्यू तर मग जे स्वप्न बघितलं होतं, म्हणजे मी म्हणतोय माझं की पहिलं प्रेम माझं UPSC आहे. पहिलं प्रेम म्हणजे कसं होतंय बघा, माझं वय टीनेज झालं, आता माझं 23-24 वय, पण ह्यात कुठलीही मुलं समोर आली की कधी माझ्या डोक्यात असा विषय आलाच नाही की हा बाबा क्रश म्हणजे काय, किंवा वन साइड म्हणजे नाही फर्स्ट लव्ह इन फर्स्ट साइट वगैरे. हे पिक्चरमध्ये बघायची छान वाटायचं, पण ते कधी आपल्याला लागू होईल असं कधी वाटलं नाही. कारण त्याच्या आधी UPSCचं तर बघू, आधी काहीतरी सेटल तर होऊ, नाही तर कोणी विचारणार पण नाही. एवढंच फक्त टॅग लावायचा. एवढं कॉलेज केलं, SP कॉलेजला होतो, एवढं आयुष्यात झालं, पण आधी UPSC तर करू. मग मला कळलं की आपली UPSCच हे फर्स्ट लव्ह आहे. आणि मग माझ्या बहिणीला मी मज्जानं म्हणायची, चला 6 जूनला माझा इंटरव्ह्यू आहे, मी प्रपोज करायला जाणार आहे UPSCला, बघू प्रपोजल ऍक्सेप्ट होतंय का आपलं, असं आम्ही मज्जानं म्हणायचो. आणि खरंच मला वाटतं ते ज्यावेळी रिझल्ट 6 जूनला शिवराज्याभिषेक होता, आणि योगानं मी लक्की भाग्यवान समजून स्वतःला की माझं जे फिजिकल झालं ना, ती तारीख होती 3 जानेवारी. ती होती सावित्रीबाई फुले यांची जन्मतिथी. म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही आज आहे इथं, त्यांनी आम्हाला आव्हान केले की जा, आज मला हे गिफ्ट दे, असं मी स्वतःला लिहून ठेवलं होतं. आज मला हे गिफ्ट दे, करून दाखवतो, किती पण मुलं असू देत, किती पण असू दे. 3 जानेवारी ती तारीख मिळाली मला फिजिकलची, आणि 6 जून मिळाली मला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवसाची. म्हणजे याच दिवशी अख्ख्या हिंदुस्थानाचा सम्राट बनलेले शिवाजी महाराज, दिल्लीचे तख्त गाजवले शिवाजी महाराज मला सांगत होते, दिल्लीला जा आणि तिथं आज महाराष्ट्राच्या मुलींकडनं तख्त गाजवून ये. म्हणायची मी थोडीशी आयडियलिस्टिक पर्सन आहे, वाचन असल्यामुळं, पण ह्याच्यानं खरंच फायदा व्हायचा ना मला. ज्या गोष्टीने मला फायदा होतो ती गोष्ट मी मनात ठेवते. बरोबर झालं. मग तो इंटरव्ह्यू छान पार पडला शिवाजी महाराजांची, आमच्या गुरूंची, आणि आतापर्यंत मला केलेला सपोर्ट ज्या लोकांची, त्यांची कृपा, आशीर्वाद. इंटरव्ह्यू पण छान गेला, आणि एका महिन्यातच रिझल्ट आला. नक्कीच, कारण तुमची खरं तर जिद्द, चिकाटी आणि तुमचा जो आत्मविश्वास होता, ह्या सगळ्या गोष्टींची पण तेवढीच भर पडलेली तुमच्या यशामध्ये. आणि तुम्ही जे सांगितलं की UPSC हे तुमचं पहिलं प्रेम होतं, हा जर सल्ला इंटरव्ह्यूमध्ये फक्त हाच सल्ला जरी विद्यार्थ्यांनी ऐकला आणि तो आचरणात आणला, तर निश्चित प्रत्येकाला UPSC असेल किंवा MPSCच्या
ऑफिसमध्ये जाऊन प्रपोज करण्याची संधी वेळ येऊ शकते किंवा संधी मिळू शकते. म्हणजे तुम्ही एनसीसीचा उल्लेख केला, तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येते की तुम्हाला वर्दीची आवड होती. तुम्ही पहिलं मोटिवेशन तुमचं विश्वास नांगरे पाटील आहेत आणि ते तुमच्या कोल्हापूरचेच. तुम्ही एनसीसी करत होतात आणि तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं हे लक्षात नाही आलं. कारण युपीएससी म्हटलं की बऱ्यापैकी मेडिकल इंजिनियर फील्डमधली लोक तिकडे असतात असा समज आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कशात होतं? माझं ग्रॅज्युएशन बीए मध्ये झालं ऍज युज्युअल. म्हणजे सरांचं पण ऐकलं होतं ना का, त्यांनी पण 12वी सायन्स नंतर बीए घेतलं होतं. मग मी पण ठरवलं, अर्थातच त्यांचं सगळंच ऐकून असं नाही, मी स्वतःला पण म्हणजे जज केलं की खरंच त्यांनी केलं म्हणजे बरोबर आहे. पण मला एक चांगली सवय होती की ते मला सूट होते एखादी बघायचं, कोण सांगितलं म्हणून ऐकणार नाही मी. मग सांगितलं तर डोक्यात आलं ही आयडिया चांगली आहे की आपण बीएला वेळ पण मिळेल बीए घेतल्यानंतर, आणि विषय पण तेच असतात आपल्या आवडीचे. म्हणजे 12वी सायन्स करताना माझा जीव मेटाकुटीला आलता अक्षरशः, की ते मला फिजिक्स जमत नव्हतं, ते मला केमिस्ट्री, मॅथ्स तर सोडूनच दिलं 12वीला मी, केमिस्ट्री जमत नव्हतं. मला आपल्याला आवडते तेच करायचं, भले मला कुठेही नोकरी अशी शाळेत लागली तर लागू दे, पण जे आवडते ते केलं आपल्या आयुष्यात त्रास कमी होतोय आणि त्यात आपण चांगली उंची गाठतो एवढं मला माहित होतं. म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर म्हणायचे, स्वतःला ओळखा, त्यानुसार क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हा. तर त्या गोष्टीसाठी मला वाटलं की, आणि हे त्यांचं मी 10वीलाच ऐकलं होतं. 10वीला सुट्ट्यांमध्ये मी बरीच भाषणं, पप्पा मला घेऊन फिरायचे सगळीकडे, कुठलीही गोष्ट असं नाही का एकटी जायचंय बाबा चला, उलट मला फिरवायचे ते, चल इकडे जाऊ तिकडे जाऊ. मग बीए केलं आणि बीए नंतर एमए केलं. एमए करता करता मला कळालं की आपण आता म्हणजे एक अटेम्प्ट देऊन झाला, असं म्हणतात ना, एक अटेम्प्ट होईपर्यंत तुम्ही हवेत असता, हा करू शकतो. दुसऱ्या अटेम्प्टला सगळीच गहराई कळली मला, परीक्षा काय आहे, घरची परिस्थिती काय आहे, आपलं वय एवढं नसते पण लय वाटायला लागते ज्यावेळी होत नाही त्यावेळी. तर मग कसं व्हायचं काय, मग त्यापेक्षा म्हटलं काहीतरी प्लॅन बी असावा. आणि मी सगळ्यांनाच सांगेन की प्लॅन बी का असावा, तो प्लॅन बी तुमची ताकद कमी करतोय असं नाही, तर तुम्हाला तो स्टेबल ठेवतोय तुमच्या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये, की ठीक आहे हे नाही झालं तर ते आहे आपल्याकडे, त्यामुळे हे बेस्ट देऊया आपण. म्हणून मग आपण नेट सेट करू, कारण म्हणजे एमबीए हा ऑप्शन होता पण एमबीएची फी परत जास्त, आणि ऍट दी एंड काय होणार, एमबीए करून मला नोकरी पण मिळेल पण मग डेस्क जॉब ज्यासाठी मी बनलेली नाही, त्यापेक्षा मग एमए करून टीचर जरी झालं तरी मी समाधानी असेन. म्हणून मग नेट सेटचा प्रयत्न केला आणि देवाची कृपा म्हणेन मी पुन्हा हायच युपीएससीच्या अभ्यासातनं मी नेट पण क्लिअर झाली पहिल्या अटेम्प्ट मध्ये. म्हणजे त्यासाठी नेटसाठी विशेष काय करायची गरज पडलाच नाही. म्हणजे युपीएससी अशी आहे ना, बाप आहे युपीएससी म्हणजे, की तुम्हाला सगळ्यात ट्रेन करतेच. आणि लहानपणापासून मी युपीएससी साठीच प्रत्येक गोष्ट, म्हणजे एक ध्येय होतं की मला ह्यासाठी जी गोष्ट उपयुक्त आहे तीच करणार मी. म्हणजे भाषण करायची वाटायचं, हा भाषण केल्यानं मला इंटरव्ह्यूला चांगलं कॉन्फिडन्स येईल, कविता करायची मला एस्से लिहायला येईल, किंवा मग अभ्यास करायची मला युपीएससीचा अभ्यासाला बरं पडेल. प्रत्येक गोष्ट ते ध्येयाशी रिलेटेड असायची लहानपणापासून. त्यामुळे मला वाटलं की नेट पण करून टाकू, युपीएससीचा अभ्यास आहे तर नेटचा अभ्यास त्यातून होऊन गेला ऑप्शनल मधून माझ्या. नेट पण क्लिअर झाली. मग मी जरा शांत झाले की ठीक आहे आपण काहीतरी करू शकतो आयुष्यात, बेरोजगार तरी राहणार नाही ऍटलिस्ट काय असेल ते. आणि मग बीए एमए नेट केल्यामुळे मला वाटलं ठीक आहे माझा निर्णय बरोबर निघाला. पण बरेच असे बीए करून अभ्यासाची सवय मोडते. बीए केल्यानंतर आपल्या मुली अशा बरोबरची जी असतात ना ती थोडीशी ॲव्हरेज असतात, जास्त अभ्यासू नसतात, त्यामुळे त्यांच्या जाऊन आपण हुशार समजतो स्वतः, आणि हाय तो पण अभ्यास वाट लावून घेतो, हाय ती पण प्रिपरेशन. पहिला तुमचा पहिला चान्स जो असतो त्याच्यात तुम्ही जे हवेत असतात, दुसरा चान्स तुम्हाला जमिनीवर आणतो. मग कट वाटतं की बीए का केलं, कारण मला पण वाटलं जोपर्यंत नेट होत नव्हतं त्यावर मला वाटलं का मी बीए केलं, काय केलं एमए करून मी, आता काय करायचं, बरोबरची तर लागलीत, आणि बरं झालं इंजिनिअरिंग केलं असतं मग तिथं घासायला बरं झालं, किंवा डी फार्मा केलं असतं, बी फार्मा केलं असतं, का केलं मी. पण अर्थात जर तुम्ही एकदा तुमचा निकालमध्ये पीडीएफ आला ना की सगळे निर्णय बरोबर ठरतात. बरोबर. पण मी म्हणतोय की एकदा बघा खरंच बरोबर होते का सगळे निर्णय. मला बीए सूट झालं मी घेतलं, पण प्रत्येकानं ते बीए तुम्हाला ते टिकवून ठेवताय का तुम्ही मोटिवेशन, बीए घेतल्या का घेतलं हे लक्षात ठेवताय का बीए पूर्ण होईपर्यंत, हे महत्वाचं. अगदी. तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी बोलत होतात, तुम्हाला वर्दीची आवड होती आणि तुम्ही बीए म्हणजे आर्ट फॅकल्टी निवडली, आणि आपल्याकडे भाव हा असतो की आम्हाला युपीएससी करायची, आम्हाला इंग्लिश येत नाही, आम्हाला हिंदी येत नाही. तुम्ही त्याचं एक उदाहरण आहात. आणि आज युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीने पूर्ण सिलेबस आणलाय. म्हणजे एक आर्ट करणारी मुलगी जर युपीएससीची तयारी करते तर आपली मुलं एमपीएससीला रिटर्न पॅटर्नला सामोरे जाऊ शकतात, 100% जाऊ शकतात. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही तर कोल्हापूरच्या, आणि कोल्हापूरचे सगळेच रांगडे असतात. बरोबर. आणि मला वाटतं मुलींमध्ये मुलांमध्ये जास्त फरक तिकडं नाही करत नाहीत. तेव्हा तुमच्या विषय नाही, परंतु ग्रामीण भागातल्या अजून भरपूर, आणि तुम्ही एनसीसी देखील केलेलं आहे,
अजून भरपूर मुलींना पोलीस खाता असेल किंवा अशा काही पोस्ट आहेत की जिथं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचंय, अशा ठिकाणी जाण्यासाठी विरोध असतो किंवा गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काय सांगा? मी याला सांगेन की याला 2 कारण आहेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर एकतर मुलींचं मी त्यांना दोष नाही देणार, पण खरंच प्रामाणिकपणे प्रत्येक मुलीने विचार करावा की तुम्हाला जर समान संधी पाहिजे, मुलांसारखा समान रिस्पेक्ट पाहिजे किंवा मुलांसारखी समान इक्वेलिटी पाहिजे, समानता पाहिजे, तर मुलांसारखी समानता तुम्ही तुमच्या कामात दाखवलीच पाहिजे, तुमच्या अभ्यासातून दाखवली पाहिजे. मला सांग, कुठले आई वडील असे म्हणतील का बाबा तू हुशार आहेस आणि तुला वर्दीची आवड आहे तरी पण तू जाऊ नकोस? आजच्या जमान्यात तर म्हणणार नाहीत असं मला वाटते. पण मुलीच कुठेतरी थोडंसं तुम्ही पुढे यायला पाहिजे, तुमच्यातले ते गुण दाखवायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर समाज, आता सुद्धा माझे आता सेंट्रल पोलीस म्हणून सगळ्यांना सांगते, आता सुद्धा समाजात आहेत असे घटक जे सांगतात नको DC साठी प्रयत्न करा, ऑफिस जॉबसाठी प्रयत्न करा, किंवा ते थोडंसं नाही माझा ऑफिस जॉब आहे म्हटलं की सुखावतात, नको बाबा. पण ह्यांच्या हे लक्षात येत नाही की आता किरण बेदींसारखी उदाहरणं आहेत किंवा मीरा बोरवणकर मॅम सारखी उदाहरणं आहेत ज्यांनी करून दाखवले, तर अजून मग तो पायंडा का मोडत नाहीये. तर मी ह्या दोन समाजाला पण थोडं दोष ठरवेन, म्हणजे एवढी मोठी नाही दोष ठरवण्यासाठी, पण कमी आहे असं म्हणेन. समाजानं पुढे यायला पाहिजे मानसिकतेतून. आणि मुलींनी सुद्धा स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्ही तुमच्यावर कोण विश्वास ठेवत नाही. माझीच केस घ्यायची झालं तर मी 7वीला स्काउट गाईडमध्ये, 9वीला MCC मध्ये, कॉलेजच्या टाइममध्ये NCC मध्ये सगळ्यांना कळत होतं की ही पोरगी बाबा आहे त्या ऍडव्हेंचर करण्याच्या, धाडसी आहे. आता ह्या पोस्टला आल्यावर सगळ्यांना विश्वास आहे की ही आरामात ही पोस्ट निभावू शकते, जरी ती वर्दीत गेली की भविष्यात काय असेल काही टेन्शन वाटत नाही. पण तेच मला पहिल्यापासून काय नसताना आता जर अचानक वर्दीच्या ह्याच्यात जायचं तर अविश्वास तर दाखवला जाईलच. मला म्हणायचं की तुम्ही जसं तुमच्या कार्यातून दाखवता, तुमच्या वागणुकीतून दाखवता, समाज तुमच्याकडे तसाच बघणार. तुम्ही नाजूकपणाचं दाखवलं ना, समाज तुम्हाला नाजूक म्हणूनच बघणार. तुम्ही मी राकट आहे, दणकट आहे, काय होतं त्याला, आणि हेच आपला एक अभिमान म्हणून. स्त्रीत्व म्हणजे काय प्रत्येक वेळी नाजूकपणा नसतो, स्त्रीत्व म्हणजे एक संघर्षाची प्रेरणा असते. तर ते म्हणून दाखवलं तर समाज तुम्हाला तसंच बघणार. कॉलेजमध्ये कधी मारलंय कोणाला? कारण एकंदरीत तुमच्याकडे पाहून तरी असं वाटतं की कुणाला तरी मारला असेल. नाही, अगदीच मारामारी नाही, पण शाब्दिक मार पडला बऱ्याच जणांना, किंवा नाही धाडस कोणी केलंच नाही यायचं. म्हणजे चालताना पण मी आता जरा सुधारला असं, नाही तर चालताना काय असं नाही. धाडस का केलं नाही? धाडस केलं नाही कारण तुम्ही धाडशी होता. हा, तुम्ही जर लाजून बुजून राहिलात, म्हणजे आपल्याकडे जनरली मुलींना अजूनही म्हणजे घरातूनच ती शिकवण असते, बोलायचं नाही, घरातच बोलून दिलं जात नाही, त्याच्यामुळे ती मुलगी बाहेर पण बोलली जात नाही. म्हणजे इव्हन तो कुठली एखादी घटना तुम्हाला जर कोणी काही बोललं तर अजूनही कॉलेजच्या मुली घरी फोन करतात, असं झालंय, असं झालं. तेवढं बाबतीत मी माझ्या घरचं हे समजेन की मुळात आमचं घर थोडंसं गल्लीच्या बाहेर आहे. म्हणजे त्याचा फायदा असा झाला, गावात कसं असतंय गल्लीतनं बोल, मग ते 4 बायका बसणार बोलणार, माझी पोरगी कशी, तुझी हे पळून गेली. आमच्या घरात तशा चर्चा व्हायच्या नाही. आम्ही जेवायला जरी बसलो तरी मग काहीतरी न्यूज लागली, बाबा मोदींचं असं झालं किंवा राष्ट्रीय स्तरावर असं झालं, मग पप्पा मला विचारणार हे असं आहे काय, तसं आहे काय. मम्मी पण मला त्यांच्या ज्या लेवलची गोष्टी आहेत ना कधी आमच्यापर्यंत आणले नाहीत, आणि ह्यासाठी मी ऋणी आहे. कारण त्यांचं शिक्षण असं लय नाही, मम्मीचं 7वी आणि पप्पांचं 10वी आहे. मग ह्या लेवलचं शिक्षण, म्हणजे इथं एक कळतं की शिक्षण आणि मॅच्युरिटी याचा काही संबंध नाही. कमी शिक्षण सुद्धा खूप मोठी मॅच्युरिटी त्यांना आहे, त्यामुळे त्यांनी आमच्यापर्यंत त्या गोष्टी आणल्या नाहीत. लहानपणी मला म्हणजे मम्मीनं बॉयकट करायचं नाही, बॉयकटच ठेवायचं 7वीपर्यंत 8वीपर्यंत बॉयकट. पप्पांनी शर्ट पॅन्ट घेऊन द्यायचे, त्यामुळे असं मला स्वतःत असं मुलगी आहे बसण्या असं कधी नाही. नातेवाईकांच्यात पण आम्ही खूप कमी वेळा जायचो, कुठल्या कार्यक्रमाला आम्हाला न्यायचेच नाहीत घरातले, त्यामुळे तो प्रभाव कमी पडला समाजाचा की मुलगी आहेच, मुलगीसारखं राहा, असं कधी नाही. वर्दी घालायचे सगळ्यात, आणि आता सगळ्यांना वाटतं की अशी पोरगी असावी. त्याचा परिणाम आहे की घरातले संस्कार, की मुलगा मुलगी असं मला सांगितलं. उलट पप्पा म्हणायचे घे भाषण, जी काय मुलांचे ती मम्मी म्हणायची कर. परिस्थिती अशी होती, मम्मी भाकरी करायची किचन कट्ट्यावर आणि मी भाषण करून दाखवायचे. मग मम्मी म्हणायची मला, असं कुत्र पाठीमागे लागले का बोलायला, हळू भाषण कर. असं नाही की मुलांना घडवण्यासाठी तुम्ही सगळं नोकरी धंदा सोडून, तुमची कामं सोडून बसून घडवावं लागतं. तुमच्या वागण्यात तुमची कामं करत, तुमची रोजची कामं करत तुम्ही मुला-मुलींना घडवू शकता, जे माझ्या मम्मी पप्पांनी केलं. कधीच असे जे न्यूनगंडाच्या गोष्टी आमच्या मनात कधीच आल्या नाहीत. जातीचं तर मला 8वीला माहित पडलं की जात काहीतरी असते, जात माहीतच नव्हती. किंवा मग आपली गरीब परिस्थिती आहे हे अजून माझ्या मनात कुठं नाही की आम्ही गरीब आहे. किती गरीब आहे हे आमचं आम्हाला माहित, पण आम्ही कधी समोर आणत नाही की आम्ही गरीब आहे किंवा आमचं बाबा असं आम्ही असे दिवस काढले तसे दिवस. त्यांनी पण खूप संघर्ष केलाय, इतका संघर्ष केला की ते आपण म्हणजे प्रत्येकाचाच असतो, पण ते कधी आम्हाला बोलून दाखवलं नाही की आम्ही एवढा संघर्ष केलाय. जे काय आहे ते असं आहे आणि इथून पुढे असं जायचं. तुम्ही जे सांगितलं खाऊन पिऊन सुखी, ज्याला समाधान दिसतं. मग गरीब तर श्रीमंत तर अंबानी पण संघर्ष करतायत.
संघर्ष म्हणजे रस्त्यावरती मागून खाणाऱ्यापासून ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत संघर्ष आहे. पण त्याच्याकडे आपण कसं पाहतो आणि त्याचा किती भाव करतो याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. आणि स्पर्धा परीक्षेतला जो संघर्ष आहे, मी तो म्हणेन हा संघर्ष कसला, तुम्ही तुमच्यासाठी करताय. मी अभ्यास केला माझ्यासाठी केला, माझ्या घरच्यांसाठी केला, माझ्या लोकांसाठी केला, माझ्या देशासाठी केला. तर ह्यात संघर्ष काय आहे? नका करू संघर्ष. मग तुम्हाला नाही ना संघर्ष हे कसं काय करू. म्हणजे आता काय झाले की लय अभ्यास करायला लागले की लय मोठं काहीतरी करायला, तुमच्यासाठीच करताय ना, त्याला संघर्ष कसं म्हणायचं. मग बरेच जण संघर्ष करतात. सक्सेस स्टोरी मी आता सक्सेस झाले म्हणून मी सांगते, म्हणजे मी म्हणणार की हा हे संघर्ष नाही असं नाही. पण माझ्याबरोबरचे बरेच जे आहेत 4-4 वर्ष 5-5 वर्ष करतायत, त्यांच्याकडे एक टॅग मिळाला नाही, त्यांना त्या PDF मध्ये नाव आलं नाही. मग त्यांचा संघर्ष कमी आहे का? त्यांचा संघर्ष पण तेवढाच आहे. आणि मला वाटतं जे अपयश झालं त्यांच्याकडनं पण शिकायला मिळते. आज मी एक PDF मध्ये नाव आलं नसतं, समजा माझं काही मार्काने गेलं असतं तर मी काहीच नसतं. पण मग माझ्याकडचं ज्ञान कमी झालं असतं का? माझा संघर्ष कमी तेवढंच राहिला असता. प्रत्येकाकडे आपला बदलण्याचा दृष्टिकोन पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणत असतो की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा कुठलाही कॅन्डिडेट वाया जाऊ शकत नाही. त्याच्या नॉलेजचा त्याला कुठे ना कुठे फायदा होईलच. बरोबर. आज ही जी तुम्हाला पोस्ट मिळाली असिस्टंट कमांडंट म्हणून तुमचं आता सिलेक्शन झालंय, काय नक्की काय असतं नेचर ऑफ वर्क या पोस्टचं? हां, तर CAPF म्हणून एक सर्व्हिस आहे आपली, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणून. यामध्ये जी इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी असतात, आंतरिक सुरक्षा, ह्या गोष्टी यांच्या ताब्यात असतात. यात 5 फोर्सेस आहेत. आपल्याला शक्यतो सगळ्यांना CRPF आणि BSF माहिती आहे. बरोबर. 3 बाकीचे असतात, CISF, ITBP आणि SSB. आता मला जे अलोकेट झाले ते CISF आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. यामध्ये माझं काम असं असतं किंवा आमच्या सर्व्हिसचं काम असं असतं की इंडस्ट्रियल सिक्युरिटी नावाचं जसं आहे तसं नॅशनल असेट, राष्ट्रीय संपत्ती दाखवणारे जे जे घटक आहेत, जसे की एअरपोर्ट असू दे, पोर्ट असू दे, आता मुंबईचे पोर्ट असतील, वेस्ट बेंगालचे पोर्ट असतील ते असू दे, नॅशनल थर्मल पॉवर प्लांट्स असतील, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतील, संसद असेल, राष्ट्रपती भवन, ह्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स असतात. त्यांना सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन देण्याचं काम CISF करते. आणि ह्याला ओळखलंच जातं, हे स्पेशल ट्रेंड असतात सिक्युरिटी देण्यासाठी. त्यामुळं एक मोस्ट प्रोफेशनल फोर्स म्हणून ओळखलं जातं या सर्व्हिसला. नक्कीच. कधी जर योग आला आम्हाला अशा ठिकाणी यायचं ओळख द्या फक्त. नक्कीच ओळख तुमचा पाहुणचार करू. नक्कीच आवडेल. आम्ही नाही ओळख दिली तर आम्ही कार्ड दाखवू, काहीतरी कुठले तर मागची मुलाखतीतला एखादा व्हिडिओ दाखवू तुमचा, तुमची मुलाखत घेतली, मला संधी मिळाली तर मी आनंदीच आहे. नक्कीच. या सगळ्या गोष्टी होत असताना एकंदरीत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात आता भरपूर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. UPSCचा टक्का वाढतोय महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की UPSCची तयारी करणारे भरपूर विद्यार्थी दिलेले आहेत. मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल? कारण तुम्ही या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून एकमेव महिला आहेत की ही जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये. म्हणजे तसं पाहिलं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणता येईल. एक भाग्याची गोष्ट ही की एक महिला आपले प्रतिनिधित्व करणार आहे. पण एकच महिला सिलेक्ट होती, हे देखील तेवढं दुर्भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी असंही म्हणता येईल. काय संदेश द्याल तुम्ही एकंदरीत महिला किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत या विद्यार्थ्यांना? बरोबर. तर तुम्ही ना म्हटलं तसं दोन्ही बाजू आहे त्याला. एक तर आनंद की ठीक आहे, म्हणजे मी करू शकले, मी पुढे जाऊ शकले म्हणून आनंद आहे. थोडंसं नाराजीची गोष्ट आहे की मी एकटीच का, किंवा मग मुलं सुद्धा कमी आहेत. तर पहिली गोष्ट मी सांगेन, प्लॅन B किंवा मग अजून परीक्षा असतात हे लोकांना माहित नाही, किंवा ते माहिती करण्याचा त्यांना तिथे रीच होत नाही, त्यांना पोहोचत नाहीत त्यांच्यापर्यंत गोष्टी. की UPSC म्हणजे फक्त जसं माझं झालं होतं आधी सिव्हिल, मला NCC म्हणून माहिती झालं CAPF आहे, तसं NCCला नसते मी तर कदाचित मी अजून सिव्हिल सर्व्हिसेस करत असते. तर जाणून घ्या आधी की UPSC किंवा MPSC अजून कुठल्या कुठल्या पोस्ट असतात आणि त्यांचं काम काय असतं. आणि अर्थातच फक्त पोस्ट मिळवायचे म्हणून अभ्यास करण्यापेक्षा त्याला मी खरोखरच सुटेबल आहे हे पण एकदा बघा. नाहीतर मग पोस्ट मिळवल्यानंतर परत मग सगळ्यांना दोष देणं, माझी परिस्थिती तशी होती म्हणून मी निवडलं, असं करण्यापेक्षा परीक्षांची माहिती घ्या, कुठल्या परीक्षा असतात हे बघा आणि त्यानुसार ते डोक्यात ठेवा की ही नाही झालं तर मला ही करायचे. प्लॅन B पक्का असलाच पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमचं स्टेबल, मी मगाशी म्हटलं की मेंटल स्ट्रेंथ तुम्हाला वाढू शकते. परत मी अजून एक गोष्ट सांगेन की निर्णय क्षमता तुमची जी आहे, निर्णय क्षमता ती योग्य पाहिजे. कुठं सुरू केलं आणि कुठं थांबायचं हे माहीत पाहिजे. मी ठरवलं होतं की मला 25 पर्यंत ट्राय करायचं आणि तिथून पुढे माझा स्वतःची एक लाईफची टाईमलाईन असते ना, तसं एका डायरीत आपण लिहून काढलं पाहिजे. मी काढलं होतं की ह्या वर्षी माझं हे असेल, ह्या वर्षी मी असं करेन, त्या वर्षी तसं करेन. एक मागं पुढे 1-2 वर्ष होते, पण शक्यतो युनिव्हर्स तुम्हाला ते प्रोव्हाइड करते. आणि तिसरी गोष्ट मी सांगेन, प्रामाणिक राहायला पाहिजे स्वतःशी, स्वतःच्या आईवडिलांशी आणि स्वतःच्या ध्येयाप्रती. महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या ध्येयाप्रती. कारण तुम्ही का आलाय,
आणि मग ते नेम, फेम, प्रसिद्धी हे सगळं तर बाय प्रोडक्ट आहे. ते तुम्हाला तात्पुरतं मोटिवेशन म्हणून ठीक आहे, पण लॉंग टर्म ध्येय पाहिजे ना. हे पोस्ट मिळवणं किंवा ऑफिसर बनणं हे एक साधन आहे, साध्य वेगळं पाहिजे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते इथं तयारी करणाऱ्यांनी की तुमचं अधिकारपद, तुमचं हे जे पोस्ट मिळवण्याचं स्वप्न आहे ना, हे एक साधन असू द्या. आणि सर्व्हिसमध्ये गेल्यावर एक तरी गोष्ट अशी चेंज करायची हे तुमच्या डोक्यात पाहिजे की मला त्या गोष्ट चेंज करण्यासाठी किंवा त्या गोष्टीत सुधारणा, चेंज तर सगळं आणू शकत नाही, सुधारणा करण्यासाठी 1% त्यासाठी मला हे पद पाहिजे. हे जर असेल तर त्यातून सगळ्यांचाच फायदा आहे, तुमचा, तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या नावाचा. अगदी बरोबर. तुमच्याबरोबर ज्यावेळेस बोलत होतो पूर्ण मुलाखतीमध्ये, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आवडी-निवडी सांगितल्या. तुम्ही एनसीसी करत होता, त्याच्यात तुम्ही हे बोललात की मी कविता करते. निश्चितच या सगळ्या प्रवासामध्ये जर तुम्हाला आवड असेल, तुमचे छंद जर तुम्ही जोपासले, तर निश्चितच त्या यशामध्ये तुमच्या छंदाचा सुद्धा खूप मोठा इनडायरेक्ट वाटा असतो आणि तो तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही कविता करतात, आता एखादी कविता सादर करू शकता? हो, कविता तर भरपूर आहेत, त्यातली एक चांगली कविता मी सादर करेन. नक्कीच, आवडेल आम्हाला. ही कविता मी निकाल लागल्यानंतर माझ्यासाठी लिहिली, किंवा एक काय लक्षात ठेवायचंय आता तुला, हे जमिनीवर येण्यासाठी म्हणू आपण, थोडक्यात कविता केली. आता माझ्या मनातू वारे हे काढून टाक, आता माझ्या मनातू वारे हे काढून टाक, नव्या दिशांना सामोरं जाण्या जरा नव्याने उभा ठाक, नव्या दिशांना सामोरं जाण्या जरा नव्याने उभा ठाक. काय मिळाले आणि कसे मिळाले हिशोबा आता करूच नाहीस, काय मिळाले आणि कसे मिळाले हिशोबा आता करूच नाहीस, मिळाल्याच्या अहमपणाला खत पाणी घालूच नाहीस. साध्य हे अंतिम नाही, साध्याला साधन बनवायचे आहे, साध्य हे अंतिम नाही, साध्याला साधन बनवायचे आहे. चालत राहा, तू दौडत राहा, अजूनही शिखर साथ देते आहे. याद राग थांबलास तर इवलूस साध्य गवसण्याने, याद राग थांबलास तर इवलूस साध्य गवसण्याने, अजूनही तुला फेडायचं आहे देह देव देशाचं देणे, अजूनही तुला फेडायचं आहे देह देव देशाचं देणे. क्या बात आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला इतरांनी सांगणं अपेक्षित होतं भविष्यामध्ये, त्या गोष्टी तुम्ही स्वतःला या कवितेच्या मार्फत लावून घेतला. म्हणजे ती जी जाणीव आहे जमिनीवर राहण्याची, ती तुमच्या स्वतःमध्येच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इतरांना ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला लावण्याची तुम्ही संधीच देणार नाहीयेत. निश्चितच खरं तुमच्यासोबत गप्पा मारून भारी वाटलं. एकंदरीत तुमची जी काही पोस्ट होती, तुम्ही मिळवलेली ही पोस्ट आहे आणि तुमचा एकंदरीत हा प्रवास हा तुम्ही वास्तव कट्ट्यावरती उलगडला आणि बऱ्याच गोष्टी ज्या आम्हालाही माहीत नव्हत्या त्या आज आम्हाला तुमच्याकडून कळाल्या. मला पण छान वाटलं इथे येऊन. म्हणजे मी पण माझे ज्यावेळी डाऊन फेज चालू होते त्यावेळी वास्तव कट्ट्यावरचे मोटिवेशन्स, ते आपले इंटरव्ह्यूज ऐकायचे, ते एक माझ्याबरोबर सोबती असायचं, कानात हेडफोन टाकून ऐकणे, जेणेकरून तात्पुरतं तरी छान वाटलं. हा, ह्यांचं पण असं झालंय, त्यांचं दुसऱ्यांच्या स्टोरी ऐकल्यावर आपण रिलेट करतो ना. तर वास्तव कट्ट्याचा माझ्या पण मला वाटतं स्वतःच्या मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यामध्ये एक रोल आहे. त्याबद्दल मला पण स्वतःला आनंद वाटतोय की मी आज तिथून ऐकण्यापासून ते सांगण्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला पण धन्यवाद देते. आमच्यासाठी खूप मोठी पोहोचपावती आहे आणि तुम्ही खरंच म्हणजे ज्या काही गोष्टी बोललात ह्या खूप उपयोगी ठरतील विद्यार्थ्यांना. कारण आत्ता सध्या फेज बदलते, MPSC आणि UPSC एकाच लेवलला येते, त्याच्यामुळे इथून पुढचा काळ वेगळा असणार आहे. आजची मुलाखत ही एकंदरीत विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की विद्यार्थ्यांनी मुलाखत पाहण्याऐवजी त्यांच्या पालकांना जर दाखवली तर निश्चित त्याचा फायदा आपल्या समाजासाठी होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.